सकाळी सगळं आवरून देवपूजा केली. हे आमचे कुलदैवत आहे, जे मी खाली दिवा लावला ते. हे आमचे घरातले देव. देवपूजा केली, नंतर स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये तोंडलीची भाजी आणि चपाती केली होती. तोंडली साईच्या पप्पाला नाही आवडत, त्यामुळे थोडीच केली होती. तोंडली चपाती, भाजी चपाती झाली. मग शिव आणि त्याचे पप्पा उठले. साई त्याच्या आत्याकडे गेला होता. तोंडलीचं भाजी आधी तेल टाकलं, त्यामध्ये जिरे मोहरी, नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, नंतर डायरेक्ट तोंडली टाकली. तोंडलीमध्ये मिरची पावडर, धने पावडर, हळद आणि मीठ फक्त एवढंच टाकते आणि तेलामध्ये चांगली फ्राय करते. मग ती शिजली ना, थोडी कडक शिजवायची, छान लागते. मला तोंडलीची भाजी खूप आवडते. चपाती करून झाली. मग एकदा परत बघितलं तोंडली शिजली आहे का नाही. तोंडली शिजली होती, तरी थोडी तिला अजून कडक केली तेलामध्ये. तशी छान लागते कडक केल्यावर तोंडली. भाजी चपाती करून झाली. मग साईच्या पप्पाला चहा बनवला. त्यांना नाश्त्याला चहा आणि ब्रेड दिला. शिव मला म्हणत होता बेडरूममध्ये नको बसू, हॉलमध्ये बस, आणि तू टी व्ही बघ, मला मोबाईल दे बघायला. आणि मी त्याचा व्हिडिओ काढते म्हणून रडत होता. माझा व्हिडिओ कशाला काढते, नको काढू म्हणून. मग शिवला आणि त्याच्या पप्पाला चहा आणि ब्रेड दिला नाश्त्याला. त्यांनी नाश्ता केला.